नमस्कार यूट्यूब फॅमिली, मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. इथे प्रत्येक कथा तुमच्या मनाला स्पर्श करेल आणि विचार करायला लावेल. कधीकधी तुमच्या चेहऱ्यावर हसू देखील आणेल. ही कथा तुमच्या हृदयाला भिडेल आणि काहीतरी नवीन शिकवून जाईल. चला तर मग वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या या सुंदर भागाला. कथेच्या संगतीत प्रेमाची दुनियासोबत वळूया आपल्या आजच्या भागाकडे. रियांश म्हणतो, शमशेर, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर मला या सर्व प्रकरणाची माहिती पाहिजे आणि याविषयी इतर कोणालाही काहीही समजायला नको. एवढं बोलून तो फोन कट करतो आणि मानवी शेजारी जाऊन तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणतो, जान, काळजी करू नकोस. ज्याने तुझं बालपण, तुझे आईवडील तुझ्यापासून हिरावले त्याला मी सोडणार नाही. असं म्हणून तो मानवीला घट्ट मिठीत घेतो आणि तिच्याकडे पाहतच तो देखील झोपी जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता रियांश जागा होतो. तो उठतो आणि जिममध्ये जातो. त्यानंतर तो वर्कआउट करतो आणि 7 वाजता पुन्हा त्याच्या रूमकडे येतो. रूममध्ये येताच त्याची नजर मानवीवर पडते. ती अजूनही शांत झोपली होती. तो वॉशरूममध्ये जातो आणि शॉवर घेतो. त्यानंतर कमरेभोवती फक्त टॉवेल गुंडाळून तो बाहेर येतो. त्याचं शरीर ओलच होतं. तो बेडवर झोपलेल्या मानवीकडे जातो आणि तिच्या कपाळावर चुंबन घेतो. त्याच्या केसातलं पाणी तिच्या तोंडावर पडतं आणि तिची झोप मोडते. ती समोर पाहते तर रियांश तिच्यावर झोपला होता. तो म्हणतो, गुड मॉर्निंग जान. मानवी देखील त्याला गुड मॉर्निंग असं म्हणते. तिची नजर रियांशच्या ॲब्स आणि मसल्सवर जाते. ते तिला खूपच आकर्षक वाटत होते. तिच्या चेहऱ्यावर एक हलकसं हसू उमटतं. रियांशला तिची नजर जाणवते. तो म्हणतो, जान, अशी का पाहतेस? त्याचे शब्द ऐकताच मानवी भानावर येते आणि नजर फिरवते. ती म्हणते, नाही. आणि तुम्ही हे काय करताय? त्यावर तो म्हणतो, काय झालं? आता मी काय केलंय? ती म्हणते, तुम्ही अंघोळ करून आल्यावर अंग कोरडं करायचं सोडून बेडवर काय करताय? रियांश म्हणतो, जान, तुला असं झोपलेलं पाहून तुझ्या ओठांनीच मला आकर्षित केलं. मानवी त्याला दूर सारते आणि म्हणते, बास झालं, मला शॉवर घ्यायचा आहे. पण रियांश तिला उठू देत नव्हता. तेव्हा मानवी म्हणते, हे बघा, मला जाऊ द्या, नाहीतर. रियांश म्हणतो, नाहीतर काय जान? ती जोरात त्याच्या खांद्यापाशी चावते. रियांशला वेदना होतात पण तो शांत राहतो. ती मागे सरताच म्हणते, आता? रियांश एक खोडकर स्मित करतो आणि म्हणतो, जान, नाव इट्स माय टर्न. असं म्हणून तो बेडशीट ओढतो आणि तिला खाली झोपवून तिच्यावर येतो. मानवी फक्त मोठ्या डोळ्यांनीच त्याच्याकडे पाहत होती. रियांश क्षणाचाही विलंब न करता तिच्या ओठांवर ओठ टेकवतो आणि जोरजोरात तिला किस करू लागतो. मानवी सुटण्याचा प्रयत्न करत होती पण रियांशने तिचे दोन्ही हात घट्ट पकडले होते. काही वेळाने मानवी देखील त्याला प्रतिसाद देऊ लागते. रियांशची पकड आणि चुंबन अधिकच गहिरं झालं होतं. तो मानवीला खूपच उत्कटतेने किस करत होता. अचानक दार वाजतं. त्यामुळे रियांश थांबतो. तो मानवीला सोडू इच्छित नव्हता पण दार पुन्हा वाजते म्हणून तो तिला सोडतो आणि दाराकडे जातो. दार उघडताच त्याच्यासमोर यश आणि त्याच्यासोबत एक मुलगी उभी होती. ती मुलगी मानवीच्या पार्टीच्या ड्रेसच्या मेजरमेंटसाठी आली होती. ती रियांशकडे पाहता क्षणी त्याच्या प्रेमात पडते. ती एकटक त्याच्या शरीरावर नजर फिरवत होती. तर यशला रियांशचे ओठ आणि मानवीच्या दातांची खून पाहून समजलं होतं की त्याने पुन्हा एकदा चुकीच्या वेळी एंट्री घेतली आहे. मानवी उठते आणि दरवाजाकडे पाहते. रियांश फक्त टॉवेलमध्ये उभा होता आणि ती मुलगी ज्या प्रकारे त्याला पाहत होती ते पाहून मानवीला खूपच राग येत होता. ती बेडवरून उठते आणि दरवाजाकडे जाते. ती रियांशला म्हणते, हे काय करताय? अशा अवस्थेत तुम्ही एका अनोळखी मुलीसमोर उभे आहात आणि मिस, तुम्ही कोणाच्याही नवऱ्याकडे अशा नजरेने पाहणं तुम्हाला शोभा देतं का? मानवीचे शब्द ऐकताच ती मुलगी नजर वळवते. तर रियांश आतमध्ये निघून जातो. त्यानंतर मानवी यशकडे पाहते आणि म्हणते,
यश, तू एका अनोळखी मुलीला थेट आमच्या बेडरूमपर्यंत आणलंस आणि तेही चुकीच्या वेळी. यश पटकन म्हणतो, सॉरी मॅम, आणि निघू लागतो. पण मानवी त्याला थांबवते आणि म्हणते, ठीक आहे, पण पुन्हा असं करू नको. कोणत्याही मुलीला असं डायरेक्ट बेडरूमपर्यंत आणू नकोस. तुम्ही जाऊन हॉलमध्ये थांबा, आम्ही आलोच. ती एका मेडला बोलावते आणि त्यांच्या पाहुणचाराची व्यवस्था करा असं सांगते. ती मेड होकार देऊन तिथून निघून जाते. मानवी दार बंद करते आणि चिडचिड करतच रूममध्ये येते. रियांश कपडे घालून आला होता. त्याला पाहताच मानवी रागाने त्याची कॉलर धरते आणि त्याला भिंतीकडे दाबते. तो शांतपणे तिच्याकडेच पाहत होता. मानवी थंड पण ठाम आवाजात म्हणते, नवरोबा, आजची ही तुमची शेवटची चूक होती. इथून पुढे मला तुमच्याजवळ कोणतीही मुलगी किंवा तुमची नजर कोणत्याही मुलीवर दिसली तर मी एक क्षणही तुमच्यासोबत राहणार नाही, समजलं? आणि अजून एक, इथून पुढे मी सोडले तर कोणाही समोर तुम्ही बिना कपड्यांचं जायचं नाही. अगदी यश आणि सुमित समोरही नाही, समजलं? तिच्या त्या अदा आणि दादागिरी पाहून रियांश हलकंसं स्मित करतो आणि मानेनेच होकार देतो. त्यानंतर मानवी वॉशरूमकडे जाऊ लागते आणि रियांश रूम बाहेर येऊ लागतो. पण मानवी मध्येच थांबून त्याला म्हणते, अहो, मी येईपर्यंत तुम्ही हॉलमध्ये तर जा, पण नजर खाली आणि तोंड बंद, समजलं? रियांश काही उत्तर देण्याआधीच ती वॉशरूममध्ये निघून जाते. रियांश हलकंसं हसतो आणि हॉलमध्ये येतो. पण तो काहीही न बोलता आणि कोणाकडेही न पाहता न्यूजपेपर वाचत बसतो. हे सर्व पाहून यश गोंधळतो. रियांश त्याच्यासमोर नेहमीच रुबाबात आणि ठाम आवाजात आदेश द्यायचा. पण आज तो त्याच्याकडे पाहतही नव्हता आणि काहीच बोलतही नव्हता. त्यामुळे त्याचा गोंधळ उडाला होता. तो म्हणतो, सॉरी बॉस, पण मी पुन्हा अशी चूक करणार नाही. रियांश त्याला काहीच प्रतिक्रिया देत नाही हे पाहून यश शांत होतो. मेड त्या दोघांना नाश्ता सर्व्ह करतात. यश आणि ती मुलगी आधी नकार देतात, पण मेड जबरदस्तीने त्यांना खायला लावतात. त्यानंतर ते दोघेही थोडंसं खातात. इतक्यात मानवी पायऱ्यांवरून खाली उतरते आणि रियांश शेजारी जाऊन बसते. ती त्याला म्हणते, तुम्ही नाश्ता केला? त्यावर रियांश नकार देतो. यश फक्त हे सर्व पाहत होता. ती मुलगी मानवीकडे तिरकस नजरेने पाहत होती, कारण तिला रियांश खूपच आवडला होता आणि मानवी त्याच्या इतकी जवळ होती हे पाहून तिला खूप राग येत होता. त्या मुलीची नजर ओळखून मानवी म्हणते, अहो, मी तुम्हाला येताना जे काही सांगितलं होतं ते तुम्ही केलं ना? त्यावर रियांश तिला होकार देतो. ती त्याच्या केसातून हात फिरवत म्हणते, गुड हजबंड. ती यशला म्हणते, ही मुलगी कोण आहे? त्यानंतर यश तिची सर्व माहिती देतो. त्या मुलीलाही समजलं होतं की मानवीशी वैर घेणं तिला महागात पडेल. त्यामुळे ती मुलगी पटकन उठते आणि मानवीच्या शरीराचं मोजमाप घेते. तिची तीक्ष्ण नजर ओळखून ती लवकरच तिचं काम आवरते आणि तिथून निघून जाते. यशसुद्धा तिच्या पाठोपाठ जातो. त्यानंतर मानवी रियांशला नाश्ता करण्यासाठी घेऊन जाते. दोघेही छान गप्पा मारत नाश्ता करतात. त्यानंतर ते त्यांच्या रूममध्ये जाऊन आपापल्या तयारीला लागतात, कारण पार्टी दुपारीच होती. मानवी आश्रम आणि मनीषाजींच्या विचारात होती, तर रियांश त्याच्या लॅपटॉपवरती काहीतरी काम करत होता. साधारण 2 तासांनी एक मेड दार नॉक करते. मानवी दार उघडते. ती मेड तिला एक मोठा बॉक्स देते आणि तिथून निघून जाते. मानवी तो बॉक्स बेडवर ठेवते. इतक्यात रियांशचा फोन वाजतो. तो त्यावर बोलून फोन कट करतो आणि मानवीजवळ येऊन म्हणतो, जान, मला थोडं महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे मी तुला पार्टी हॉलमध्येच भेटेन. तुझं आवरलं की सुमित तुला घेऊन पार्टी हॉलपर्यंत येईल. असं म्हणून तो तिच्या कपाळावर चुंबन घेऊन तिथून निघून जातो. काही वेळ मानवी पुन्हा स्वतःच्या विचारांमध्येच हरवते. त्यानंतर ती पार्टीसाठी छान अशी तयार होते. तिचं आवरल्यावर ती रूममधून हॉलमध्ये येते. पण ती येत असताना सर्वांच्या नजरा तिच्यावरून हटतच नव्हत्या. ती इतकी छान दिसत होती की पाहणारा प्रत्येकजण तिच्यात हरवून जात होता. ती बाहेर येताच सुमित कारचे दार
कारचे दार उघडतो आणि मानवी कारमध्ये बसताच तो पुन्हा दार बंद करतो. सुमित ड्रायव्हर सीटवर बसतो आणि कार भरधाव वेगाने पार्टी हॉलकडे धावू लागतात. इकडे पार्टी हॉलमध्ये शहरातील मोठमोठ्या लोकांनी हजेरी लावली होती. त्यातील काही लोक रियांशला मोटिवेट करत होते तर काही त्याच्या यशावर जळत होते. रियांश छान असा तयार होऊन आला होता. त्याचा लूक पूर्णपणे रॉयल आणि क्लासी दिसत होता. त्याने डार्क नेव्ही ब्लू रंगाचा 3-पीस सूट घातला होता, ज्यावर हलकी शिमरी फिनिश त्याला अजूनच स्टायलिश बनवत होती. आतमध्ये पांढरा शर्ट, ब्लॅक बो आणि कोटवर गोल्डन चेन ब्रोच त्याला श्रीमंत आणि कॉन्फिडंट व्यक्तिमत्वाला शोभून दिसत होतं. त्याचे केस हलकेसे वेव्ही आणि सेट केलेले होते, तर चेहऱ्यावरची स्माईल त्याचा चार्म आणखीच वाढवत होती. तो खिशात हात ठेवून एखाद्या यंग बिझनेस प्रिन्ससारखाच दिसत होता. पार्टीमधील सर्व मुली त्याच्याकडे अगदी रोखून पाहत होत्या, जणू रियांश त्यांच्या नजरेतच भरला होता. काही वेळातच राठोड परिवारसुद्धा या पार्टीत पोहोचतात, कारण रियांशनेच यशला सांगून त्यांना बोलावलं होतं. तो त्या सर्वांकडे एक तिरकी नजर टाकतो आणि पुन्हा नजर वळवतो. कियारा त्या पार्टीतील प्रत्येक माणसाला हात मिळवून ग्रीट करत होती, जणू काही ही पार्टी तिनेच ऑर्गनाईज केली आहे. इशिता देखील तिला साथ देत होती. रियांश वेळ पाहतो आणि थोडा टेन्शनमध्ये येतो, कारण सर्वजण आले तरी अजून मानवी आली नव्हती. अचानक सर्व लाईट बंद होतात आणि एंट्रन्सवर एक स्पॉटलाईट पडते. दरवाजा उघडला जातो आणि एक मुलगी चालत येऊ लागते. सर्वांच्या नजरा बेधुंद होऊन तिच्याकडेच पाहत होत्या. रियांश देखील तिला पाहता क्षणी तिच्यात हरवून जातो. त्या मुलीचा लूक खूपच ड्रीमी आणि एलिगंट होता. तिने बेबी पिंक रंगाचा लेयर्ड फ्रिल गाऊन घातला होता, ज्यावर फ्लोरल एम्ब्रॉयडरी आणि चमकदार स्टोनवर्क केलेलं होतं. कमरेवरचा मोठा सॅटिन बो तिच्या लूकला अगदी प्रिन्सेस वाईब देत होता. तिचे सॉफ्ट केस एका सुंदर पिंक क्लिपने सजवलेले होते. हलकी डायमंड ज्वेलरी, हातात छोटीशी ग्लिटर पर्स आणि तिच्या गोड स्माईलमुळे ती पार्टीची सेंटर ऑफ अट्रॅक्शन वाटत होती. ती मुलगी थोडी पुढे येऊन थांबते. अचानक लाईट पुन्हा चालू होतात. तिला सर्वांची नजर तिच्यावरच जाणवते. अचानक तिची नजर रियांशकडे जाते आणि त्याला पाहता क्षणी तिच्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल येते. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ही मुलगी मानवीच होती. जसेच सर्वजण तिला पाहतात तसेच घायाळ होतात. प्रत्येक मुलगा तिच्या शेजारी जाऊन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण मानवी मात्र सर्वांपासून पळ काढत होती. त्या सर्वांमध्ये एक नजर अशी होती जिला मानवीचा खूप राग येत होता, कारण मानवीमुळे कोणीही तिच्याकडे पाहत नव्हतं. ती इतर कोणी नसून कियाराच होती. रियांश डोळ्यांनीच लपून छपून मानवीला इशारे करत होता, तर हे पाहून यश आणि सुमित एकमेकांना खुणावत होते. कियारा रियांशकडे जाते आणि म्हणते, मी कशी दिसते, पण रियांश तिला दुर्लक्ष करून मानवीकडे जातो. मानवीला सगळ्या मुलांनी घेरलं होतं. रियांशला पाहताच सर्वजण तिथून निघून जातात. कियारा एका वेटरला काहीतरी इशारा करते आणि हे सर्व सुमितला समजतं. रियांश मानवी शेजारी उभा राहून म्हणतो, जान, तू खूपच सुंदर दिसतेस, जणू एखाद्या राजकुमारीसारखीच. मानवी लाजतच चेहरा खाली करते. अचानक लाईट बंद होतात आणि स्क्रीन चालू होते. त्यावर रियांश आणि कियाराचे इंटिमेट म्हणजेच एकमेकांना मिठी मारलेले, किस केलेले आणि रोमॅन्टिक पोज दिलेले फोटो झळकू लागतात. हे पाहून सर्वजण शॉक होतात. मानवीला तर खूप मोठा धक्का बसतो. ती रागातच कधी त्या स्क्रीनकडे पाहत होती. काही वेळातच स्क्रीन बंद होते आणि लाईट्स ऑन होतात. रियांशच्या चेहऱ्यावर एक डेव्हिल स्माईल होती, कारण ते फोटो खोटे होते हे त्याला माहीत होतं. कियारा स्टेजवर येते आणि बोलू लागते, हॅलो एव्हरीवन, तुम्ही आत्ता जे काही पाहिलं ते खरं आहे. मी आणि रियांश रिलेशनमध्ये आहोत आणि तुम्ही सर्वजण या पार्टीत आला त्यासाठी धन्यवाद.
आम्ही दोघे लवकरच ऑफिशियली एक होणार आहोत, असं म्हणून ती रियांश शेजारी जाऊन त्याच्या हातात हात घालून उभी राहते. मानवीचा राग आता अनावर झाला होता, पण तिला जास्त राग या रियांशचा येत होता. तिला असं वाटत होतं की रियांश कियाराला साथ देतोय, त्यामुळे ती तिथून निघून जाणार. इतक्यात लाईट्स पुन्हा बंद होतात. भव्य हॉलमध्ये शेकडो लोक उपस्थित होते. कियारा खूपच आत्मविश्वासात रियांश शेजारी उभी होती की तिचा प्लॅन यशस्वी झाला. पण अचानक स्क्रीन चालू होते आणि स्क्रीनवर एकामागून एक ईमेल्स, मेसेजेस आणि व्हिडिओ सुरू होतात. प्रत्येक पुराव्यात कियाराने वेगवेगळ्या लोकांना तिच्या शरीराचा आणि विविध मार्गांनी कसं फसवलं, त्यांच्या भावनांशी कसा खेळ केला आणि स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचा कसा वापर केला ते दाखवलं जात होतं. कियाराचा मुखवटा सर्वांसमोर उतरला होता. हॉलमध्ये चर्चा चालू झाली होती. हीच का ती निरागस असल्याचं नाटक करणारी मुलगी? ही किती निर्लज्ज आहे. हिच्या चेहऱ्याकडे पाहून असं वाटत नाही की हिने इतक्या साऱ्या लोकांना फसवलं असेल. कियाराचा चेहरा पूर्णपणे फिकट पडला होता, पण धक्का अजूनही बाकी होता. स्क्रीनवर दिसलेले रियांश आणि कियाराचे फोटो हे एडिटेड आणि फोटोशॉप केलेले होते. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच यापुढे येणारे भाग खूपच रहस्यमयी आणि वेगवेगळ्या घटनांचे उलगडे करणारे असणार आहेत. त्यामुळे आपल्या चॅनेलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सर्वांच्या सपोर्टची मला खूप गरज आहे, त्यामुळे प्लीज आपल्या या चॅनेलला सपोर्ट करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.